शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आज उमरगा येथे विविध जनहिताच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलनात आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे पदाधिकारी, युवा सेना, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाद्वारे महावितरणचे स्मार्ट मीटर तात्काळ बंद करावेत, वारंवार होणारे लोड शेडिंग थांबवून अखंडित वीज पुरवठा करावा, सोनम वांगचूक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा, नीट टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच लोहारा तालुक्यातील पीक विमा योजनेतून वगळण्यात आलेल्या 3 महसूल मंडळाचा तातडीने समावेश करावा, अशा प्रमुख मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या। यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी शासनावर टीका करत जनतेच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। वारंवार निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने लोकशाही मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले। शासनाने मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। आंदोलनादरम्यान काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। त्यामुळे आंदोलन शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडले। पण त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि तो खत घेऊन आपल्याला शेतात घालावा लागतो। ज्या खताची किंमत कमी आहे ते खतच बाजारात उपलब्ध नाही। कुठल्या बी फर्टिलायझरच्या दुकानामध्ये तुम्ही जाऊन बघा की खताचं डीएपी आणि युरिया जर मागितलं तर मावशी मिळते का? आपल्या 1 क्विंटलला 4000 भाव, हा 25 किलोला 5000 भाव, 25 सांगते 1 क्विंटलला 4000 आमच्या सोयाबीनला भाव घेतला जातोय आणि त्यांनी मात्र 5000 रुपयाला आणि याला ते दुकानदार याला काय गावात तिकडे म्हणणार नाही। आणि अशा पद्धतीनं या जनतेचे खिसे मारण्याचं काम या सरकारनं चालू केलेलं आहे, म्हणून ह्यांच्या पापाचा घडा भरलाय। आता ह्यांच्या पापाचा घडा भरलाय। प्रभू रामचंद्राची सीता रावणानं पळून नेली, सोन्याची लंका क्षणार्धात राख रांगोळी झाली। रामाच्या दानपेटीतले पैसे या साल्याने चोरलेत, त्याची देखील राख रांगोळी करायचं काम तुमच्या मताच्या अधिकारातून आहे आणि या पुढच्या काळात आपल्याला करावं लागलं। टीएटी पेपर मास्तरीत आहे काय? आता या मास्तर रिटायर व्हायला आले, त्याला तू आता टीएटीची परीक्षा देवत सांगितलं, रिटायर व्हायला आले हो आणि सांगितलं मास्तर आता तू टीएटी पात्रता परीक्षा तू पास झालास तरच मास्तर, नाही तर नाही। मी इतके दिवस नोकरी करताना तुला काही दिसलं नाही का? टीएटी पेपर फुटला म्हणजे जे घेणारी एजन्सी ह्याची, देणारी एजन्सी यांची, पेपर बाहेर पळवणारी एजन्सी यांची आणि त्याच्यामधून बहिणा खाणारी बी एजन्सी यांचीच असल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीनं या जनतेला लुटणारं, जनतेला नागवणारं, जनतेची दिशाभूल करणारं, मुंह में राम और बगल में छुरी ठेवून ह्या पद्धतीचं जे काही कारभार या सरकारनं चालू केलंय। साहेब, मला एक तुम्हाला एमएसबीच्या अधिकाऱ्याला विचारायचं आहे, स्थिर आकार म्हणजे काय? मीटरचं भाडं, हा मीटर भाडं। मग आमचं डिपॉझिट भरलो, डिमांड घेतलो ते काय? डिपॉझिट आहे। मग डिपॉझिटचे आमचं व्याज आहे का नाही त्याला? आमचे पैसे म्हणजे काय? मला महाराजाची खीर आहे का? आमचे डिपॉझिट आहे ना तुमच्याकडे, मग हे तुम्ही मीटर भाडं कुठं लावला? मीटर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। आदरणीय साहेबाला माझी विनंती आहे, मीटर बसवत असताना या झोपडपट्टीत, या लमान तांड्यामधून सुरुवात करताना या गोरगरिबाच्या घरापासून तुम्ही सुरुवात करताय। ज्या माणसाच्या घरामध्ये 10 बाय 10ची खोली आहे, ते माणूस झोपल्यानंतर जिचे पाये बाहेर येतात त्या लोकांच्या घरचं बिल येते 1200, 1500, 2000। अरे ज्याचे 2-2 मजली घरात तिच्या घरचे बिल येते 750 रुपये। हे कोणत्या गणितामधले तुमचे मीटर आहेत?
का तुम्ही गोरगरिबाला त्रास देताय? का बसवली बिल्डिंगामध्ये आतापर्यंत मीटर? का भाजीवाला, आईस्क्रीमवाला, भंगारवाला, आमची माय माऊली घरामध्ये काम करणारी तिच्या घरामध्ये मीटर बसलंय? का नोकरदाराच्या घरामध्ये मीटर बसलं नाही? का मोठ्या मोठ्या पुढाऱ्याच्या घरामध्ये मीटर बसलं नाही? गोरगरिबाच्या मीटर का बसवलंय तुम्ही? अहो तोंड बघून बसवण्याचं हे काम बंद करा. या पद्धतीने जर चालत असलेलं हे आंदोलन आदरणीय आमचे पत्रकार बांधव असतील, पोलीस प्रशासन असेल व आमच्या तालुक्यातून जवळजवळ आलेले सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी असणारे पदाधिकारी कार्यकर्ते आजचं आंदोलन हे निवड स्मार्ट मीटरच्या विरोधात नाही तर अनेक प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन आहे. हे स्मार्ट मीटर एकीकडे या राज्याचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री विधानभवनामध्ये प्रेसमध्ये सांगतात याची सक्ती नाही, पण त्यांच्याच एजन्सीच्या मार्फत हे स्मार्ट मीटर विना परवाना त्या कुटुंबामध्ये न सांगता गोरगरीब जेव्हा पोटाची खळगी भरायला शेतात कामाला जातात त्यावेळेस येऊन हे स्मार्ट मीटर बसून त्या ठिकाणी एक प्रकारचा अन्याय या लोकांवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल इथं बाजार लाईनमध्ये ज्यांची बाकी आहे थकबाकीच्या नावाखाली जुने मीटर काढून नवे मीटर बसवण्याचा घाट केला. इथं मोरे साहेब आहेत, त्यांची टीम आहे, एजन्सीची लोक आहेत. मोरे साहेब तुमची काय गरज आहे एजन्सीच्या लोकांबरोबर करायला? तुम्ही दलाली करताय का त्या एजन्सीवाल्याची? मग काय गरज आहे तिथं तुम्ही ते मीटर बसवायला? तुम्ही काय गेला होता स्वतः? जर तुम्ही स्वतः उपस्थित राहून मीटर बसवलेले असतील तर आजच्या आज ते सगळे मीटर काढून घ्या, अन्यथा ते सगळे मीटर फोडले जातात. स्मार्ट मीटर बद्दलची सक्ती चालणार नाही. तुम्ही जायचं नाही, तुम्ही जायचं फक्त वसुलीला जायचं. वसुलीच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवणं चक्क बंद करा. माझी ही पहिल्यांदा विनंती आहे. नंतर सर्व शिवसेनेचे ते काढायला लावा, ते बसवलेले जाळावा त्याला. भारतातली सगळी एजन्सी, भारतातल्या एजन्सी झालेल्या आहेत. अदानी अंबानी असतील आणि त्यांना भरपूर पैसा कमवून द्यायचा आणि त्याच्यातूनच पक्षासाठी निधी घ्यायचा. हे पुरत नाही म्हणून काय की राम मंदिरला प्रत्येक घरातून वीट गेली, पैसा गेला, सोनं गेलं, चांदी गेली. त्या राम मंदिरमध्ये प्रचंड असा घोटाळा केला. त्या राम मंदिरच्या जमिनीमध्ये घोटाळा केला. त्या राम मंदिरच्या दानपेटीतले पैसे चोरले. तुम्हाला आणखी काय पाहिजे? देवाच्या ठिकाणी चोरी करणं हे महापाप, हे महापाप तुम्ही कुठं फिरणार आहे? त्याचं उत्तर आज जनता मागत आहे. सोनम वांगचुक नावाचा एक शास्त्रज्ञ, या शास्त्रज्ञाची मागणी काय होती? नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांवर कारवाई करा. त्या प्रधान नावाच्या, धर्मेंद्र प्रधान नावाच्या एनटीएच्या अध्यक्षाला निष्कासित करा, त्याला घरी बसवा. 21 दिवसाचं आंदोलन झालं. सोनम वांगचुकला जबरदस्तीनं उचलून जेलमध्ये नेण्यात आलं, त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यावर कितीतरी आरोप झाले. मागचा इतिहास जर पाहिला तर त्या इतिहासामध्ये अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त आरोप झाला म्हणून राजीनामा दिलेले उदाहरण आहे. परंतु इथं आरोप सिद्ध झालेले कोडगे सरकार, त्या कोडग्या सरकाराला याची काही जाणीव नाही, गोरगरिबाची देणगी नाही, काहीच त्यांचं देणं घेणं नाही. उदाहरणार्थ सांगतो, शिवाजीराव पाटील निलंगेकर या ठिकाणी मुख्यमंत्री होते, आपल्याच भागातले होते. फक्त पेपरच्या संदर्भामध्ये, मार्क वाढवण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. बॅरिस्टर AR अंतुले, सिमेंट घोटाळ्यामध्ये फक्त नावाचा उल्लेख कुठंतरी त्यांचा झाला आणि त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. मुंबई बॉम्बस्फोटाच्या दरम्यान
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब होते. इकडे बॉम्बस्फोट आणि कारवाई चालू होती इकडे, आणि राजमहल हॉटेलमध्ये किंवा कुठेतरी कोर्ट बदलला म्हणून त्यांच्यावर आरोप झाला आणि नीतिमत्तेला धरून त्यांनी लगेच राजीनामा दिला. एक ना अनेक आदर्शाची उदाहरणं आपल्या समोर असताना आपण मात्र या सगळ्या गोष्टीकडे अतिशय कोडगेपणा दाखवून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आज कर्जमुक्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस त्यांनी 2019ला या सरकारची सूत्र हातामध्ये घेतली, कसल्याच प्रकारच्या अटी शर्यती न लावता सरसकट 2 लाखाची कर्जमुक्ती केली. एका पटनावर या राज्यातल्या लाखो शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. आज प्रचाराच्या दरम्यान म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपला जो 7/12 आहे तो कोरा 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 करणार. आज तारीख पे तारीख किती तारखा देणार? सर्वोच्च न्यायालय देखील एवढं तारखा देत नाही. तुम्ही जनतेच्या न्यायालयात पुन्हा 2029ला येणार आहात, त्यावेळेस बरोबर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पीक विम्याच्या बाबतीमध्ये तेच आहे. 4 ट्रिगर होते, त्या ट्रिगरपैकी फक्त 1 ट्रिगर ठेवलं, त्याच्यामुळं पीक विमा पुन्हा अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही. मिळाला तर अगदी काही माफक अशी रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये पीक विम्याची परिस्थिती जर पाहिली तर लोहारा तालुक्यामधले 3 मंडळ त्यामध्ये वगळण्यात आलेली आहे. 2020चा पीक विमा, 2025चा पीक विमा, या सगळ्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा आंदोलन करणार आहे आणि पुन्हा या सरकारला वारंवार इशारा देऊन त्यांना वट्टीवर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण ही जनता, गोरगरीब जनता निष्ठेच्या बाजूने आहे, पक्षाच्या बाजूने आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या बाजूने आहे. माझी विनंती जनतेला असेल की ज्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मिळून आम्ही तुम्हाला हात देतो, एवढ्याच ताकदीनं आम्हाला मदत करावी. कारण या मत्तीच्या मागे तुमची तळमळ आहे, भावना आहे. आपण न्याय मागण्यासाठी, न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आज विद्यार्थ्यांची अवस्था जर पाहिली, नीटचा पेपर फुटला, 3 मेला नीटची परीक्षा झाली, त्याच दिवशी पेपर फुटल्याचं लक्षात आलं, पुन्हा 21 तारखेला नीटची परीक्षा ठेवली. बरं, पेपर फुटला, परीक्षा ठेवली, याच्यामध्ये काय वाद नाही, परंतु या दरम्यान काही मुलांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचं पाप देखील तुमच्या माथी बसलेलं आहे. या आत्महत्येला जबाबदार असणारी सरकार हे निहृदयी सरकार आहे. यांना हृदय नाही. वारंवार आपल्या तुंबड्या भरायच्या, वारंवार लोक गोळा करायचे, वारंवार खासदार आमदार गोळा करायचे आणि आपलं साधून घ्यायचा, हा एक मोठा डाव सरकारचा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. मी पुन्हा एकदा MSCBच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती व इशारा देतो की आपण या स्मार्ट मीटरची कोणालाही सक्ती करू नका. आज इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली जे तुम्ही 6 तास 8 तास वीज आम्हाला कंपल्सरी देत आहेत, त्याच्यामध्ये ट्रिपिंगच्या माध्यमातून 1-2 तास वीज गळती होते रेग्युलर्स आहे. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतो, ते जे इमर्जन्सी लोड शेडिंग आहे त्याच्याबद्दल चौकशी करा, त्याच्याबद्दल कारवाया करा आणि याच्याबद्दल आपण तात्काळ आपले जे कोणी वरिष्ठ इंजिनियर असतील त्यांना सांगून हे इमर्जन्सी लोड शेडिंग देखील बंद करा आणि जे आम्हाला 8 तास वीज देत आहेत त्याला कंपल्सरी आजच्या आज. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.